तसेच या ठिकाणी या दोन्ही बैलांचा चाहता वर्ग असलेला सर्व महाराष्ट्र आपल्या मनपूर्वक धन्यवाद। आपण या ठिकाणी या दोन्ही बैलांना मित्रांनो, महाराष्ट्रात इतिहास झालेला आहे। दोन परस्पर विरोधी पळणारी बैल शिरंबे या मैदानात एकत्र आलेत आणि एकत्र येण्याचं कारण मी पहिल्यांदाच सांगितलं होतं, ना कुणासाठी ना ह्याच्यासाठी ना त्याच्यासाठी ही बैल एकत्र आलेत फक्त ह्यांच्या प्रेमीसाठी, म्हणजे बकासूरचे फॅन आणि मथुरचे फॅन। तुम्हाला सांगाय आनंद वाटेल मित्रांनो, इथं महाराष्ट्र लोटला आहे, म्हणजे अगदी विदर्भ असेल, मराठवाडा असेल, परराज्यातूनही काही जण, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर कर्नाटक, इथनं लोक ह्या जोडीला पाहायला आलेत। तर आज विचारूया, सगळी टीम आहे, जशी मोहिलेंची पूर्ण मी मुलाखत नेहमीच घेत असतो, पण आज वेगळी मुलाखत आहे। तर मोहिल शेठ, पहिल्यांदा मला सांगा, हा क्षण आहे, काय सांगाल या क्षणाबद्दल? खूप भारी वाटलं की कायम विरोधात पळणारे दोन्ही बैल आज एकत्र आहे आणि फॅन फॉलोअरची बी खूप इच्छा होती की दोन्ही बैलांनी एकत्र यावे आणि ते तुम्ही केलं, दोन्ही बैल आज एकत्र आणले। बर, काय झालं होतं? म्हणजे आता सगळ्यांना प्रश्न असेल की बैल का पळाले नाहीत एकत्र, की मथुर आजारी आहे आणि बकासूर बी काल पळाला होता, कारण मथुरला सकाळी सलाईन भरलेली आहे, त्यामुळे ते बोलले की आपण पुढल्या एखाद्या मैदानात आपण पूर्ण गाडी पळू 3 फेर। मित्रांनो, आता नाराज व्हायचं कारण नाही, तुम्हाला मी सांगतो, ह्या नंदीनं काल 1 नंबर घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता, मथुरकडे बघू शकता, मथुर आजार आहे आणि आम्हीच सर्व जी यात्रा कमिटी आहे त्यांनी निर्णय घेतला, नंदी हे पळणारे आहेत पण आपण अन्याय करायला नको, म्हणजे सगळं प्रेक्षकांची इच्छा आहे। तर बघा, शेजारी बांधलेत आणि सर्व जे बैलगाडी प्रेमी आहेत त्यांच्या वतीनं आपण सत्कार घेतलेला आहे। आता ज्यांनी सत्कार केला मित्रांनो, महाराष्ट्राचा लाडका बैल होऊन गेला, म्हणजे अपराजित योद्धा ज्या बैलाला ओळखलं जातं, सप्तहिंदी केसरी मण्या बैलाचे जे मालक आहेत बाळासाहेब जवळेकर यांचा खूप मोठा होता ह्या म्हणजे एकंदरीत सत्कार करण्यात। तर काय सांगाल बकासूरचा सत्कार आणि मथुरचा सत्कार? दोन्ही बैल ही मण्यासारखी कारकीर्द त्यांची गाजत राहावं, जसं मण्या 17-18 वर्ष पळाला तसं माझी इच्छा आहे यांनी 20 वर्ष त्याचा रेकॉर्ड मोडून अजून पळावा आणि जेवढी महाराष्ट्रात ते त्यांचे चाहते आहेत, प्रेक्षक आहे, त्यांचं समाधान करावं, जिथं जाईन त्यांची ते तल्लब आहे माणसाची ती त्यांनी पुरी केली पाहिजे, असं माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे। मारुती राय त्यांना लॉंग लाईफ देव, ताकद देव, खंडोबा रायाचं आमच्या सटोबाबाचा आशीर्वाद लावू, मण्याचं दर्शन आल्यापासून जसं बकासूर वाढलाय तसं अजून त्याची कारकीर्द अजून भारत जावं। बरं, पण मी ह्यांचं कौतुक करतो, फक्त मी ह्यांना कॉल केला आपल्याला सत्कार घ्यायचे मथुर आणि बकासूरचा, त्यांनी सांगितलं कधी यायचं आणि वेळ काय। मित्रांनो, अशी लोक आहेत, नंदीप्रेम आहेत, त्यामुळं हे सगळं सुवर्णक्षण आपल्याला पाहायला भेटत असतो। तर आता मण्याची जी तुम्ही बघताय, ज्यावेळेस उठी व्हायची ना, त्या उठीमागे एक असा कर्तबगार माणूस होता, मामा आहेत आपल्याकडं, तुम्ही बघितला असाल व्हिडिओत खूप सारे। मामा, तुम्ही सत्कार केला आणि मण्याबरोबर भरपूर 18 वर्षाचा तुमचा प्रवास आहे, काय सांगाल या दोन्ही बैलाविषयी? खरं तर प्रथमतः या सातारा जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यातून, पुणे जिल्ह्यातून बाळासाहेब जवळेकर आणि माणिक सांडभोर आम्हाला तुम्ही सत्कारमूर्ती म्हणून या ठिकाणी बोलवल्यामुळं प्रथमतः तुमचं सर्वांचं मी आमच्या पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालकांच्या वतीनं आभार मानतो। खऱ्या अर्थानं आपला महाराष्ट्र केसरी म्हणून तर मण्या होता, परंतु अचानक मण्या गेल्यामुळं मथुर आणि बकासूर ही 2 बैलच मण्यासंग पळायची अपेक्षित होती, परंतु मण्याच्या गेल्याच्या बातमीनंतर बकासूर मण्याच्या दर्शनाला आला आणि त्या दिवसांनी मण्याची जी ऊर्जा होती ती बकासूरच्या अंगात संसरली आणि त्या दिवसापासून बकासूर आज 1 नंबर करतोय। तसंच मथुरसुद्धा यापुढं जाताना सुद्धा 1 नंबर करणार आणि खऱ्या अर्थानं मण्याच्या पायगुणच असा होता का तो आमच्यातला विठ्ठलच होता। त्यामुळं आपल्या महाराष्ट्रानं पुणे जिल्ह्यामध्ये जी बैल होते ते संपूर्ण बैल मण्यासंग पळाले। मथुर आणि बकासूर राहिला, योगायोगाने मण्याचं आशीर्वाद यांच्या पाठीशी राहिल्या, ही दोन्ही बैल मण्यासंग न पाळता दोन्ही एकत्र पाळतात, यापेक्षा आनंद कोणता मोठा आहे। म्हणजे हे बैलगाडी शौकीनांसाठी एक असं म्हणून एक सगळ्यात मोठं सुख आहे, ही 2 बैल दोन्ही विरोधात पळणारी बैल होते। वैभव, काय सांगताल? मी आज बकासूरबद्दल नाही काय विचारणार, मथुरबद्दल काय सांगत?
नाही खरंच 3-4 वर्ष झालं बिनजोडच्या पब्लिकला पळणं सोपं नाही आहे आम्हाला मुंबईला गेल्यावर कळलं. आणि तो बैल पब्लिक तोडत जातो. 2-3 वर्ष झाले त्या बैलाला बोललं तितकं कमीच आहे. एक महादेवाचा म्हणजे नाही का महाराष्ट्राचा एक लाडके नंदी म्हणून त्याच्याकडून पाहिलं जातं. आणि आज आम्हाला ही दोन्ही बैल एकत्र पळवायची होती, पण आमचं त्या दिवशी दोन्ही बैल बिनजोडला पडली. त्यानंतर त्याच्या बिनजोडला पळल्यानंतर त्याला पायाला काहीतरी लागलं. त्यानंतर मग आम्ही तुम्हाला कमिटीला सांगितलं की असं असं आहे. म्हणजे आम्ही इथं फक्त मग एक प्रेक्षकांसाठी बैल तर एकत्र आणायची होती, पण ती बैल आम्ही एकत्र आणली. पळवायचा निर्णय आपण लवकरच एखादं मैदान चांगलं बघून तिथं आपण ही गाडी हाणू. बरेच प्रेक्षक नाराज झाले असं आज की ही बैल पळवायची होती पण पळवली का नाही. पण तुम्ही बघू शकता त्या मथुरच्या डाव्या पायाला लागलेलं आहे मागच्या, त्याच्यामुळं कुठल्याही बैल अन्याय नको, त्या बैलाला दुखापत नको अजून, त्याच्यामुळे ही बैल पळवली नाही. कुणी नाराज होऊ नका, लवकरच आपण ही बैल पळवू एकत्र. पण मला आता ह्याच्या पुढं विचारायचं आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे, ही एकत्र गेलं विरोधात पळणार. ह्यातून एक गोष्ट तर साध्य झालेली आहे की बैलगाड्यातला विरोध असेल तो मैदानात असला तरी असा विरोध कधी नसला पाहिजे. महाराष्ट्रातली 2 बैल जर विरोधातील एकत्र येत असतील तर बैलगाड्यात ही चांगली सुरुवात आहे. काय सांगाल ह्यातून, काय सांगायचे? नाही, जे आत्ता आपण बघतोय बैलगाड्यामध्ये जे वादविवाद चाललेले आहेत ते कुठंतरी बंद झाले पाहिजे आणि आपले शर्यत क्षेत्र अजून कुठंतरी टिकलं पाहिजे, अजून चांगल्या प्रकारे टिकलं पाहिजे. आणि प्रत्येक बैलगाडा मालकांनी शर्यती किंवा मैदान हे मैत्रीपूर्णच करायला पाहिजे. वादविवाद कुठल्याही प्रकारचा नको आहे आपल्याला. हे महादेवाचे नंदी आहे, कधी जास्त पळतील कधी ते मुक जनावर आहे. तुम्ही तुमच्यात वादविवाद करून काय होत आहे. आता आमचं मथुरची गाडी तुम्ही बघितली असेल मैदानात म्हणा बिनजोडला म्हणा कायम विरोधात पळलेली गाडी, पण मालकांमध्ये कधीच वाद नाही. मालकांमध्ये कधीच वाद नाही. फॅन फॉलोअर्समध्ये वाद व्हायचे, पण मालक समजूतदार होते की नाही का, कधी राहुलबाईंनी बकासूरला नावं नाही ठेवली, कधी मोहिलनी मथुरला नावं नाही ठेवली. तसंच सगळ्यांनी एकमेकांनी प्रेमाने जुळून राहा. अजून ह्याच्यानंतर पण आपल्याला मथुर बकासूर मान्यासारखी बैल आपल्याला बघायला भेटतील. मित्रांनो, सगळ्यात भारी मुद्दा मांडला की ही फक्त आत्ता सुरुवात आहे आणि ही पळतील बैल पळण्याबरोबर असतं दोन्ही मालकांनी मोठं मन दाखवणं. विरोधात पळत असून एकत्र येण्याचं मोठं मन दाखवलं, त्याबद्दल अख्खं बैलगाडी प्रेमी तर्फे मी त्यांचं म्हणजे ऋणी राहीन सदैव. पण मोहिल शेठ, जसं ह्यांनी सांगितलं की वैभव यांनी सांगितलं की नाराज झाले असतील, पुन्हा पळणार आहे. पण मला एक महत्त्वाचा प्रश्न तुम्ही सांगा, बऱ्याचशा लोकांना होतं की ही बैल एकत्र येऊ नये. का वाटत असेल की एकत्र येऊ नये ही बैल? काय लोकांना वाटतं की ही बैल नाही एकत्र आली पाहिजे, काय लोकांना वाटतं जे चांगलं बघतात की ते म्हणतात की बैल एकत्र आली पाहिजे, जे वाईट बघतात त्यांना वाटतं की बैल एकत्र नाही आली पाहिजे. कारण का दोन्ही बैल जर एकत्र आली तर गाडीला स्पीड लागणार आणि घाटावर तर गाडी पळणार, पण मुंबईमध्ये ही गाडी कोण मारू शकत नाही. कारण दोन्ही बैल आत्ता बाकासूर बी त्या दिवशी पब्लिकनी किती पळला सगळा महाराष्ट्राने बघितला डावीने, आणि मथुर बी चांगला पळतो, त्यामुळे ही गाडी सहजासहजी जिथं मरत नाही कोणाला. म्हणून ही पळून द्यायची नाही, म्हणून बऱ्याचशा गोष्टी झाल्या. हो, पण तरीही यांचं कौतुक आहे मित्रांनो, एकत्र आले आणि आज एकत्र येऊन एवढं सुवर्ण क्षण दिलेलं आहे. आता नानांकडे जातो. नाना, तुम्ही तर नेहमीच म्हणजे बैलगाड्याच्या क्षेत्रात असता, गाड्यात असता, 21 बैल असतात तुमच्याकडं. ह्या दोन्ही बैलांचं वैशिष्ट्य तुम्हाला प्रथम नजरे काय दिसतं? बकासूर असं आहे की जिद्दी मान्यासारखा, निम्यापर्यंत जरी मागा असला पण निम्यातून त्याला असं वाटतं मी कधी मैदानावर शेंड्याला सगळ्यात जास्त स्पीड तो घेतो, आणि तीच खासियत आहे त्याच्यात. तो जो 1 नंबरला राहतो की त्याला वर रेषा कधी पार करेन, आणि ती ऊर्जा आहे, त्याच्यामुळं तो बैल लॉंग लाईफ टाळन. बरं, आणि मथुरबद्दल? मथुर तर पब्लिकचा बिथाडच आहे. आज मुंबईत एवढ्या पब्लिक तोडून पळायचं त्याबद्दल तर त्याच्यात खासियत आहे. आज एवढं जसं मान्याला पण जितकं पब्लिक असायचं तेवढं तो चिडून पळायचा, पब्लिक नसायचं बैल उलट कमी पळायचा. तसं त्याचं पण खासियत आहे की पब्लिकमध्ये जो पळतो तोच खरा बादशाह राहतो ना. आणि ही तिन्ही बादशाह सगळीच आपण म्हणून बैलगाड्यातले सर्वच बैल स्पेशल आहेत. पण हा प्रयत्न आहे आता थोडं आपण मथुरकडं जाऊया. चला, आपण मथुरकडं वळालोय. आता मथुरचं वैशिष्ट्य सगळं महाराष्ट्र जाणतो. एवढ्या पब्लिकला पळणं आणि एवढ्या म्हणजे वर्ष पळणं, ही खूप टिकून पळणारा बैल आहे. काय सांगाल, आज हा क्षण आहे, काय सांगाल? आज हा क्षण म्हणजे
शिरंबे यात्रा कमिटी आणि आमचे मित्र शांडीभाऊ यादव हे दरवर्षी काही ना काहीतरी नवीन उपक्रम करत असतात. मागच्या पण वर्षी तुम्ही बघितलं सर्वांनी की जी आत्ता जी युवा पिढी आहे त्या युवा पिढीला मोठा लक्ष आणि बारका लक्ष ही जोडी बघायला मिळाली नव्हती. ती शांडीभाऊनी या मानपट दोन्ही बैल एकत्र आणली. आज ही महाराष्ट्राची जे 2 टॉपची बैल आहेत बकासूर आणि मथुर ती यावर्षी शांडीभाऊंनी जी संकल्पना केली त्या याच्या बैल तुम्हाला बघायला भेटली. मित्रांनो खूप ह्यांचं मी कौतुका करतो कारण ह्यांनी ती संमती दर्शवली की आपण एकत्र येऊया आणि हे बैलगाड्यात झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे राहुल दादा आहेत त्यांचं या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो कसं झालं. त्यांना कॉल केला होता की अशा आमची संकल्पना आहे, तुम्ही तयार आहे का? दादा एका पायावर तयार झाले की करू आपण, त्यामुळे ही शक्य झाले. दादाविषयी काय सांगाल? ते नाहीत आता. दादाला आज आम्ही खूप मिस करतोय. दादा असते तर आणखी जल्लोष झाला असता की तुम्ही जे हे सर्व घडवून आणलं त्या घडवून आणलेल्या ह्याला जर दादा असते तर अजून भरपूर आनंद झाला असता प्रेक्षकांना पण आणि आम्हाला पण. सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न आहे जी सांगितलं थोडंफार म्हणजे मोहिल शेट्यांनी का गाडी पळाली नाही ती सांगा. तुम्हाला काय नक्की मथुरला झालं? गाडी पळाली नाही म्हणजे बिंदोडच्या शर्तीत आपल्याला बैलाला पायाला लागलं होतं. बैल मागचा डावा पाय वरती धरत होता आणि काल दुपारपासून बैलाला टेम्परेचर पण होतं. ज्या बैलाला सकाळी ज्या सँडीबाऊंचा मला फोन आला की कधी बैल भरताय, सँडीबाऊंना म्हणलं व्हिडिओ कॉल करा. ज्यावेळेस सँडीबाऊंचा व्हिडिओ कॉल आला त्यावेळेस बैलाला सलाईन चालूच होते. 3 सलाईनच्या बाटल्या झाल्या, 7 इंजेक्शन झाली त्याच्यात आणि 4-5 वेळा सुई आवड केल्यामुळे बैल जामच होता. पण सँडीबाऊंच्या आणि शिरंबे ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन सगळं महाराष्ट्रातले जे दोन्ही बैलांचे फॅन आहेत त्यांच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन बैल आजारी असून सुद्धा आम्ही बैल घेऊन आलो. आणि मित्रांनो तो मी व्हिडिओ कॉल बघितला होता. मित्रांनो तुम्ही बघताय त्यामुळंच भंडारा लावलाय. हां, गळ्याला बघू शकताय तुम्ही. गळ्याला पलीकडे साईडला सूज पण आहे आणि सलाईन आउट गेलेली जी ही पण आहे पलीकडे साईडला गळ्याला. हां, तर मित्रांनो मथुरसारख्या बैलाला आपण आपल्या स्वार्थासाठी पळवणं हे बैलगाडी शौकीनांना जरी वाटत असलं पण ते आम्ही सर्व ग्रामस्थांनी आणि जे इथं आलेल्या प्रेक्षकांनीच ठरवलं की नको, कारण बैलाला जरी कधीही पळणार पुढं पळणारच की. हो, 100% 3 फेऱ्यात बैल गाठावर पळताना दिसतील दोन्ही दोघं. आता जसं बकासूरची काय काय वैशिष्ट्य सांगितली नानांनी. नाना तुम्ही बैलाचा सत्कार केलाय, मथुरबद्दल काय सांगाल तुम्ही? मथुर म्हणजे आता हे पब्लिकचं बिताडी जितकं पब्लिक राहील तेवढं त्याला त्याच्या अंगात येतं. जसं मनाला पब्लिक लागायचं तसं तो पण आहे आणि त्याची कारकीर्द अशीच वाढत जावा अशी आमची खंडोबाचरणी प्रार्थना आहे. आणि ही म्हैसूरमध्ये त्यामुळं मण्यासारखाच हा मण्यासारखा जास्त चिडका बैल आहे आणि चिडून पळणार आहे. जितकं पब्लिक राहील तसं त्यांच्या अंगात येते आणि जेवढे लोक तेवढं प्रेक्षक असतील तेवढ्यांचा तो तल्लब भागवतो. ही मेन त्यांच्यात खासियत आहे. बरं, आता हे कसं आहे माहिती आहे का, आपण बघताय ना तुम्ही मण्याचं करिअर 18 वर्ष बघताय, झपाटून टाकलं होतं घाटात. तर असे प्रयोग म्हणजे उदाहरणार्थ बैलगाड्यातील वाद असतील म्हणजे परस्परातील घाटावर एवढे नाहीत ते पण काही ठिकाणी वाद असतात की हा बैल असा तो बैल तसा, त्यामुळं एक वेगळं वातावरण निर्माण होतं. तर काय सांगाल ह्याच्यामुळे वेगळं वातावरण ते असल्या प्रयोगामुळे? नाही, आता पुणे जिल्ह्यात आमच्यात आहे ना, आमच्याकडं तर वादाचं कारण अजिबात नसते. 4 बैलात आम्ही सगळे कोणी कोणाचा बैल कुठं झुपतो. समजा एखाद्या मित्राची बारी पडली तर आम्ही फायनल कळत नाही, आमची 2 बैल करून परत त्याचा तो राऊंड काढून घेतो. आमच्याकडे वाद राहत नाही, पण खेळात कुठं वाद नाही असावा माणसानी. हे शंकराचे नंदी आहेत, आज आपल्याकडे उद्या दुसऱ्याकडे राहतील. त्यामुळं कुठल्याही क्षेत्रात खेळ म्हणून जर बघितलं तर वाद घालायचं काही कारण नाही. कुठल्या गोष्टीत माणसाने ना खेळात कधी वाद नाही घालावा. खेळीमेळीच्या वातावरणात आहे ना कुठली गोष्ट आपली आज शंकराचे नंदी उद्या एखाद्याचं मान्य केलं पाहिजे की मी म्हणलं नाही पाहिजे खेळात 100 बैल असू द्या, मी जर शब्द येईन तर त्याचं कधीच खरं होत नाही. पण आता कसं आहे दोन्ही बैलाचे किंवा मण्याची प्रचंड चाहते जगात असं कुठलं नाही माणूस की ते चाहते नाहीत, पण चाहत्यांमुळे थोडं वाईट वेगळं वातावरण निर्माण होतं. तर त्यांना काय सांगाल? नाही ना, चाहत्यांनी सुद्धा आहे ना सगळे शंकराचा नंदी आज खेळ आहे, खेळाचा जो खेळाडू आहे खेळवृत्ती जर असेल तर चिडायचा प्रश्नच येत नाही तुमच्याकडे. त्यामुळं प्रेक्षकांनी सुद्धा आहे ना खेळवृत्ती दाखवली पाहिजे आणि जो पळतो ते मान्यच केला पाहिजे. जो पळतो त्याला मान्य केलं पाहिजे, तो कोणाचा असू काय असू, तो शंकराचा नंदी आणि एक देणे एक परमेश्वर सगळ्याला देऊन बघतो आणि सगळ्यांनी त्या गोष्टी म्हणजे नमतीने बरं गमतीनं. मित्रांनो मथुर असतं म्हणजे त्यांनी सांगितलं आता म्हणजे खूप ॲग्रेसिव्ह बैल आहे. बरं आता मामा तुम्ही धरलाय मथुर, तुम्ही किती वेळा तरी मन्या धरलाय, काय थोडंफार काय साम्य दिसलं असेल की धरताना काय वाटतं? महाराष्ट्राची परंपरा म्हटलं का बैलगाडा शर्यत हा एक शंकराचा महादेवाचा नंदी आहे. पहिलं नंदीचं दर्शन झाल्याशिवाय शंकराचं दर्शन सफल नाही. मी 18 वर्ष मण्याची झुपणी घातलीत आलो
मान्याने कधी धक्का लावला नाही असा बैलगाडा क्षेत्रातील बादशाह मान्या. परंतु आज मी बकासूरपाशी उभा राहिलो, आता मथुरपाशी उभा आहे. खऱ्या अर्थानं जसे आपण वीज पुरवठा करतो 444चं जे व्होल्टेज म्हणतो ते मथुरच्या अंगात आहे आणि ते व्होल्टेज कधीच कमी होणार नाही. मथुरची लाईट कधीच डिम नाही. कोणत्याही पाठीला जा, कोणत्याही क्षेत्रात जा, मथुर आणि बकासूर हे जर दोन्ही एकत्र चालले तर आज महाराष्ट्राच्या कलेला किंवा महाराष्ट्राच्या शर्यतीला कधीच धोका नाही. 1 नंबर केल्याशिवाय ते कधीच राहणार नाहीत अशी मी खंडेराया शर्यतीची प्रार्थना करतो. खऱ्या अर्थानं जर बैल समाधानी आजारी म्हणत होते पण बैल आता रोमत करतोय, याचा अर्थ असा आहे का आपल्या सर्वांच्या एकोप्यामुळं बैलसुद्धा समाधानी आहे. हा शंकराचा नंदी आहे. बैल जर समाधानी आहे तर तुम्ही आम्ही का समाधान नसावा. काय होतं मन्याचं मथुरचं बकासूरचं जे चाहते आहेत, चाहत्यामध्ये कसंही चालू द्या, पण जो कॅप्टन आहे, जो बैलाचा मालक आहे, सामन्याला सामावून घेऊन हो करून समंजसपणाचा खेळ आहे. हे काय भारत आणि पाकिस्तानचं युद्ध नाही. बैलगाडा शर्यत आनंदाची आहे आणि जी आपल्याला आपल्या आजोबा पंजोबांनी लावलेली परंपरा आहे ही जोपासण्याचं काम आपण करतोय. पळतोय शंकराचा नंदी, उड्या मारतोय आपण आपल्या पद्धतीनं आपल्या प्रत्येकाचे चाहते सांभाळून किंवा ही मैत्रीपूर्ण लढत आहे, ही शर्यत कशी इथून परंपरेनं पुढं चालत राहील. खरं तर महाराष्ट्र शासनाने कित्येक दिवस या शर्यती बंद केल्या, पण तुमच्या आमच्या प्रेमापोटी शेतकऱ्यांचा हा मर्दानी खेळ म्हणून ही जी परंपरा चालू ठेवलेली आहे, ह्या परंपरेला आपल्या तरुणांनी किंवा बैलगाड्या मालकांनी सुद्धा कुठं गालबोल न लावता ही परंपरेची शर्यत जवळ चंद्र सूर्य आहे तोवर उत्तर वाढत राहो अशी मी खंडेरायाचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. वा वा मित्रांनो, तुम्हाला आत्ता मी दाखवतो एक गोष्ट. ह्या बैलांची क्रेज किती आहे बघू शकता. कुठनं माणसाला. तुम्ही कुठून आलाय? हिरकंडी. तुम्ही कुठून आलाय? हिंगणगाव बुद्रुक. बकासूर फॅन, मथुर फॅन. तुम्ही कुठं? कोरेगाव. तुम्ही? विसापूर. तुम्ही कुठून आलाय? विसापूर. तुम्ही? चंचळीवरून. तुम्ही? बुरकवडे. बरं, तुम्ही कुठून आलाय? जयपूर. जयपूर. हा. तुम्ही? पाटखळ. बरं मित्रांनो, अजून मी काय प्रेक्षक वर्ग दाखवतो आहे कुठून आलेत. तर बघा तुम्ही फोटो पाहू शकता, फोटोग्राफी चालू आहे. तुम्ही कुठून आलाय? हिंगणगाव. तुम्ही कुठून आलाय? अमरावतीवरून आलाय. तुम्ही? अमरावती. दोघं अमरावतीवरून. तुम्ही कुठून आलाय? आम्ही कराडवरून आलोय. बरं, तुम्ही कुठून आलाय? पिंपोडी. तुम्ही कुठून आलाय? मुरडे. फोटो काढताय कुठून आलाय? आसगाव. बरं, का फोटो काढावं वाटला ह्या बैलांबरोबर दोन्ही? फोटो नाही बोलत नाही. काय? एक म्हणजे बिंदोडचा बादशाह मथुर आणि रुस्तम इंदकेश बकासूर, त्यांना दोघांना पाहण्यासाठी आम्ही अमरावतीवरनं 750 किलोमीटरचा प्रवास करून आलेला आहे. पाहिलं का? आनंद झाला का? आनंद म्हणजे एकदम फक्त झुंपली नाही तुम्ही गाडी. एवढी त्यांनी सांगितलं कारण मथुरा आजारी होत आहे म्हणून, पण तुम्हाला एकत्र दिसलं. बरं, त्यांना बघायसाठी एवढा लांबून आलेला आहे. बरं, तुम्ही बोला जरा. तुम्ही कुठून आलाय? मी कराडवरून. तुम्ही? नेरवरून आले. नेरवरून. समीर भाईचा भाव आहे. संबंध भावच आहे, इथलंच आहे. तुम्ही कुठून आलाय? फोटो काढणार आहे. तुम्ही कुठून आलाय? अंगापूर. आम्ही कराडवरून आलोय. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं बघू शकता संबंध महाराष्ट्रातून. आता काय लोक मित्रांनो कसं झालंय की इकडं तिकडं गेलेत, पण सकाळपासून आत्तापर्यंत अशी रीग चालू आहे. रीग चालू आहे आणि ही रीग अशीच चालू राहणार. तुम्ही प्रत्यक्ष जर मैदानात नाही पाहू शकला तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहत चालेल. पण महाराष्ट्राचे 2 हिरो एकत्र आणले त्याबद्दल मी जी बैलगाडी शौकीनांची जी तीव्र इच्छाशक्ती असते त्याला सलाम करतो आणि सर्व बैलगाड्या प्रेमींचं, मथुरच्या चाहत्यांचं, बकासूरच्या चाहत्यांचं मी ऋणी आहे, कारण त्यांनी सर्व दृष्टीनं सपोर्ट दाखवला. आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून अशी विनंती करतो, परस्परातील वाद विसरूया, एकत्र पळूया, एकत्र येऊया आणि बैलगाडा क्षेत्र एक वेगळ्या उंचीवर नेऊया. धन्यवाद.